काय करायचा, बुडवून टाकायचा. वह्या बुडवताना, सावकारकीच्या वह्या बुडवताना महाराजांना एवढं दुःख झालं नाही, पण हा पांडुरंगाचा प्रसाद आहे, हा ग्रंथ नाही, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. महाराजांनी म्हटलंय की हे ग्रंथ माझं नाहीच बोलणं आहे. साळुंखी मंजुळ बोलतसे वाणी शिकविता धनी, आणि तो बुडवायचा आहे प्रसाद. दुःख झालं पण बुडवावी लागली. लोक नाना तऱ्हेचं बोलू लागले, कुठे गेला तुमचा देव. 13 दिवस महाराजांनी तिथे अनुष्ठान केलं. महाराजांच्या करता केलं का आपल्या करता केलं? कारण ते ग्रंथ उपजीवी आहेत, त्यांना ग्रंथ जगवायचा आहे, आपल्याला द्यायचा आहे. अन्न पाणी सोडून अनुष्ठान केलं. लोक बोलत असताना लोकांची निंदा सहन केली. देवही गेला, संसार गेला, काय तुमच्या हातात, एवढं त्याच्यासाठी केलं, तेही गेलं सगळं. पण 13 दिवसानंतर बाळवेश घेऊन श्रीहरी 13 दिवस वह्या काय रक्षून या उदकी कोरड्याची काढिल्या, कोरड्याची काढून शेखी. अपार जनलोकी. म्हणून खरे ग्रंथोपजीवी जे आहेत तुकाराम महाराज आहेत, ज्ञानोबारांची ही मागणी जी आहेत अशा ग्रंथोपजीवी लोकांच्या करता आहे. आज ज्यांच्यामुळे आपल्याला ज्ञानेश्वरी प्राप्त झाली, संत एकनाथ महाराज. ग्रंथ ज्ञानोबारांनी लिहिला, पण लिहिल्यानंतर लोकांनी त्याच्यामध्ये आपले ओव्या घुसडल्या, पाठ आबद्ध करून टाकले. काय पाठ, वेगवेगळे पाठ तयार होतात काही दिवसानंतर. नाथ महाराज म्हणतात ग्रंथ पूर्वीची अतिशुद्ध, परी पाठांतरे शुद्ध आबद्ध. मूळचं ज्ञानेश्वरी शुद्धच आहे, पण आपण पाठ भेद निर्माण केलेले आणि आमचा पाठ बरोबर आहे असा आग्रह असतो. पुन्हा सकळ मती प्रकाशू का सकळ अर्थ मती प्रकाशू. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. पण नाथ महाराजांनी त्या ग्रंथाचं काय केलं, ज्ञानोबारायांच्याच प्रेरणेने नाथ महाराज आले आणि ग्रंथोपजीवी. ग्रंथोपजीवी म्हणजे ज्यांनी ज्यांनी हा ग्रंथ पुढे जिवंत ठेवला, ज्ञानोबारायांचं विशेष प्रेम त्यांच्यावर आहे बरं का. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यावर ज्ञानोबारायांचं काय आहे, विशेष प्रेम आहे. ज्ञानोबारायांना आता ग्रंथ तर निर्माण झालाय, जसं भागवत व्यासांनी तयार केलं, परंतु हा जो भागवत पुढे चाललं पाहिजे ना, याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे म्हणून व्यास महर्षींनी शुकाचार्यांना बोलवून घेतलं. बोलवून घेतलं म्हणजे ओढून घेतलं. कोण या ग्रंथाचा प्रचार प्रसार करेल, तो निष्काम असला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबारायांना सुद्धा श्रीगुरूंचा एवढा मोठा प्रसाद प्राप्त झालेला आहे, ग्रंथ तर तयार झालाय, पण हा ग्रंथ जो आहे त्या ग्रंथाचा पुढेही प्रचार प्रसार झाला पाहिजे, ग्रंथानुसार लोकांचं आचरण झालं पाहिजे. कारण एवढं सामर्थ्य ज्ञानोबारायांच्या एका ग्रंथातच आहे. ह्या वरच्या सगळ्या मागण्या, जे खळाची व्यंकटी सांडोपासून किंबहुना सर्व सुखीपर्यंत सगळं करून देण्याचं सामर्थ्य एकट्या माझ्या ज्ञानेश्वरीत आहे. नका तुम्हाला काय भेटू, ईश्वरनिष्ठांची मानदेडी भेटू द्या.
नका तुम्हाला चलकल्पतरूंचे आरोप भेटू द्या. तुम्ही फक्त निष्ठा ठेवा. निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असं मला वर द्या. जो कोणी ज्ञानेश्वरी वाचील, जो कोणी ज्ञानेश्वरीचं पठण करील, जो कोणी ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान करील, जो ज्ञानेश्वरीला जिवंत ठेवील आणि ग्रंथोप जीवी, आणि तुमच्या कृपेने होऊ शकतं. ऐसा वर या टिकेश, ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर या टिकेश. वर मागून घेतलेला आहे ज्ञानोबारांनी. काय वर मागून घेतलाय? आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजय पोवावे जी. आणि ग्रंथोपजीविये, हे सगळे ग्रंथोपजीवी लोक आहेत. ज्ञानोबारांनी यांच्याकरता विशेषी लोकी ये म्हटलंय. विशेषी लोकी ये, ही जी लोक आहेत ही विशेष आहेत. काय विशेष आहेत? आता हे विशेषी जो शब्द आहे हा कुठे लावायचा? परमपूज्य धुंडा महाराजांनी हा विशेष शब्द सगळे ओवीत फिरवून सगळे अर्थ लिहिले. हा विशेष शब्द ग्रंथाकडे लावता येतो. हा विशेषी शब्द उपजीवीये तिकडे लावता येतो. हा विशेषी शब्द लोकाकडे लावता येतो. हा विशेषी शब्द दृष्टादृष्ट विजयाकडे लावता येतो. कोण विशेष आहे? ज्ञानोबा म्हणतात विशेषी लोकी ये. ही लोक जी आहेत ते विशेष आहेत, असा अर्थ घ्या. काय आहेत या लोकांच्यात विशेष? काय? जसं संतांचं वर्णन करताना विशेष सांगितलेत, तसं ग्रंथ हे ज्यांचं जीवन आहे, ग्रंथाप्रमाणे आचरण करतात, हे लोक जगामध्ये विशेष आहेत. काय विशेष आहे यांच्यामध्ये? अहो, ते ग्रंथरूप झालेले आहेत. ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार हे करू शकतात. यांनी ग्रंथ मुखोद्गत केलाय, यांनी ग्रंथ सांगितला, त्यांचे जगावर फार मोठे उपकार आहेत. म्हणून ज्ञानोबा आहेत, ज्ञानोबारांना यांची काळजी. कारण आता ही ज्ञानेश्वरी जी आहे लिहिलेली आहे, तुमच्या कृपेने सगळं झालंय, परंतु ही ज्ञानेश्वरी सांगणारे तयार झाले पाहिजेत, पाठ करणारे तयार झाले पाहिजेत, वाचणारे तयार झाले पाहिजेत, आणि विशेष म्हणजे जगणारे तयार झाले पाहिजेत. म्हणून विशेषी लोकी ये, त्यांना काही प्रतिबंध निर्माण नाही झाला पाहिजे. हे लोक विशेष आहेत. कारण हे एक एवढं सगळं पसायदान हे पण करू शकतात. पसायदानामध्ये ज्या काही मागण्या मागितलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या ग्रंथ करू शकतो आणि ग्रंथाला जीवन ठेवणारे आहेत. म्हणून विशेषी लोकी ये. आता हा ये विशेषी ग्रंथोपजीवी ये, हा ग्रंथ जो आहे हा सुद्धा विशेष आहे. विशेषी शब्द ग्रंथाकडे लावा. हा ग्रंथ सामान्य आहे का विशेष आहे? काय विशेष आहे ज्ञानेश्वरीमध्ये? काय विशेष आहे गीतेमध्ये? आलोय आपण सगळं पाहून. आता ज्ञानेश्वरीचं महात्म्य पाहिलंय, गीतेचं पाहिलंय. काया मने वाचा जो सेवक होईल येचा, स्वानंद साम्राज्याचा अक्षरे नव्हती रेखा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कळिका, तैसा प्रबंध हा श्रवणी, लागत खेवो समाधी आणि ऐकिल्या वाखानी काय व्यसन न लवे. म्हणून हा ग्रंथ विशेष आहे.
याहीपेक्षा ग्रंथ उपजीवी लोक आहेत ते विशेष आहेत. कारण ग्रंथ तर आहेच मी निर्माण केलेला विशेष, पण तो ज्यांनी हा ग्रंथ जगलेले आहेत, हा ग्रंथ समजून घेऊन त्या ग्रंथाप्रमाणे ज्यांचं आचरण आहे, जे प्रचार प्रसार करतात ग्रंथाचा, ज्यांचं जीवनच ज्ञानेश्वरीमय झालेलं आहे, ज्ञानोबराय म्हणतात, ते विशेष लोक आहेत. ये विशेषी लोकी ग्रंथोपजीवी. ग्रंथोपजीवी विशेष आहेत नाही, या लोकात ते विशेष आहेत. या लोकात म्हणजे या तिन्ही लोकात, संपूर्ण त्रैलोक्यात ते विशेष झाले. जगी सूर्य तैसे प्रकाशिले, तिन्ही देव जैसे. या तिन्ही लोकांमध्ये विशेष कोण होतो? उभारीला ध्वज ऐशी चराचरी कीर्ती यांची. तुकोबर आहेत, तिन्ही लोकात विशेष आहेत. मृत्यू लोकातच नाहीत. यमधर्म वास वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठ तसे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. कापे म्हणजे हा का बरं भीतीने कापेल? तुकाराम तुकाराम म्हणले, यम कशाला भीतीने कापेल? तुकाराम महाराजांची तो वाट बघतोय, कधी येतील तुकाराम महाराज. भीतीने नाही कापत, त्याला इतका आनंद होतो, आनंदाने त्याला अष्टसात्विक भाव निर्माण होतात आणि थरथर थरथर तो कापतो. असाही अर्थ कोणाच्या तरी मुखातून ऐकला, अपूर्व अर्थ आहे. अष्टसात्विक भाव निर्माण होतात तिन्ही लोकांमध्ये यांचा. म्हणून आणि ग्रंथोपजीवी विशेषी, हे विशेष लोक आहेत. आणि हा विशेषी शब्द पुढे दृष्टादृष्ट विजय तिकडेही नेता येतो. म्हणून आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवावे जी. असे जे ज्ञानोबराय म्हणतात, हे ग्रंथोपजीवी लोक आहेत, हे विशेष लोक आहेत. विशेष ग्रंथाचं विशेष प्रकारे उपजीवन ते करतात. म्हणून हे तिन्ही लोकात विशेष झालेले आहेत. असे जे लोक असतील त्यांच्याकरता ही स्वतंत्र मागणी आहे. काय त्यांना प्राप्त व्हावं? ज्ञानोबराय म्हणतात, त्यांना दृष्ट विजये होवावे जी. बरं का, जी म्हणजे आता शेवटी किंबहुना सर्व सुखी म्हटल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज म्हटले संपलं, आता बरं झालं. परत आणि म्हटल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज थोडेसे जागे झाले. म्हटलं काय जी म्हटलं की अजून एवढं करा, ऐक नाही, हे महत्वाचं आहे. म्हणून त्यांना दृष्ट आणि अदृष्ट विषयावर त्यांनी दृष्टादृष्ट, नुसतं दृष्टादृष्ट प्राप्त व्हावेत असं म्हटलं नाही. दृष्टादृष्टाचा विजय त्यांना प्राप्त व्हावा. काय दृष्टादृष्टाचा विजय आहे त्याचा विचार उद्याच्या प्रवचन. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव